हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत. मागच्या वेळेला आपण जो भाज्यांसाठीचा भगरा केला होता तोच भगरा टाकून आज आपण एक कोथिंबीरीची भाजी करणार आहोत. करूया सुरुवात. चला. कोथिंबीरीच्या भाजीसाठी आपण इथे घेतोय कोथिंबीर, भगरा, हिरवी मिरची, कोकम, मोहरी, लाल तिखट, हिंग, दाण्याचा कूट आणि मीठ. आपण आता कोथिंबीरीची भाजी करून घेऊयात. 3 ते 4 चमचे तेल घेते. इथे आपण भगरा टाकणार आहोत म्हणून जरा तेल थोडं जास्त टाकायचं. मोहरी 1/2 चमचा घेतले मी इथे. मोहरी तडतडली आपली. आता हिंग टाकून घेते. 2 हिरव्या मिरच्या. मी इथे 2च घेतल्या, जरा तिखट आहेत म्हणून. मिरच्या झाल्यात. आपण आता कोथिंबीर, इथे मी 1 गड्डी कोथिंबीरीची घेतली आहे. कोथिंबीरीचा स्वाद जरा असा वेगळा लागतो, छान लागतो, मस्त. बऱ्याच वेळा काही भाजी नसली की ही भाजी करायला बरी पडते. आता आपण इथे मीठ टाकणार आहोत त्यात, म्हणजे मग जरा कोथिंबीरीला पाणी पण सुटेल. अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, आता आपण भगरा टाकून घेऊ. अर्धी वाटी भगरा घेतलाय मी इथे. आपण जसे पीठ पेरून भाजी करतो तशीच ही लागते, पण प्रत्येक भाजीचा स्वाद वेगळा असतो. मी तुम्हाला म्हटलं तसं कोथिंबीरीचा एक स्वादच वेगळा असतो. कोथिंबीरीच्या काड्या पण ज्या असतात ना, त्या पण कधी म्हणजे निवडली कोथिंबीर की टाकून नाही द्यायच्या, बारीक चिरून ठेवायच्या. त्या आमटीत वगैरे खूप छान लागतात, किंवा कुठली तरी हिरवी चटणी वगैरे करताना पण फार छान लागतात, मस्त लागतात. थोडासा पाण्याचा आपण हापका देऊ, जरा मला ड्राय वाटते म्हणून. आणि इथे गॅस बारीकच ठेवायचा, छान मंद गॅसवर अशी होऊ द्यायची. आता आपण ह्याच्यात एक छोटं कोकम टाकणार आहोत, अगदी थोडंसं. छान चव येते ह्याची. कोकमचे तुकडे करूनच टाकते मी. आणि तुम्हाला आवडत असेल तर मी ह्याच्यात 1 चमचा दाण्याचा कूट टाकते, छान लागतो तो. झाकण देऊयात. एक 6-7 मिनिटात भाजी व्हायला काही वेळ नाही लागणार. बारीक गॅस करून झाकण ठेवले. 5-6 मिनिटात भाजी होईल आपली. 5-6 मिनिटं झालीच, आपली भाजी शिजली असेल आता. गॅस बंद करते. आपली भगरा घातलेली कोथिंबीरीची भाजी इथे तयार आहे. तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.